प्राधान्याने सुरुवात करूया। अजित पवारांचा सासवड दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झालाय, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। आणि असं असतानाच या विषयीचा म्हणजे नेमकं घडतंय काय या विषयीचा स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत। अजित पवारांचा दौरा रद्द, सासवडच्या मेळाव्याला दांडी, राजकीय चर्चांना उधाण। गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। सोमवारी अजित पवारांनी अचानकपणे सासवडचा दौरा रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातल्या सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विशेष म्हणजे या मेळाव्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली, मात्र अजित पवारांनी या मेळाव्याला दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। तर अजित पवार यांच्या गैरहजेरीवर सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे। तुम्ही हा प्रश्न दादाला का नाही अशा घडामोडी काय सुरू आहेत का राज्यात असं वाटतंय का? माझ्या माहितीप्रमाणे मला तरी काही माहिती नसते आणि ह्याची दोन कारणं आहेत। एक तर मी गॉसिप करत नाही, मला गॉसिपला वेळच मिळत नाही, कारण मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप जबाबदारी असतात, त्यामुळे मला गॉसिपसाठी एक तर वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेमध्ये जगते। अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रात महाराष्ट्रातल्या राजकीय फोडाफोडीवर थेट भाष्य केलंय। त्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचा हवालाही दिलाय। कुणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केलं जातंय। कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता। सामनातल्या लेखावरनं उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता संजय राऊतांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मला अजिबात वाटत नाही की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेनं जातील असं मला एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करताना मला वाटलं नाही। आणि एकंदरीत त्यांच्या ज्या भूमिका आपण पाहतो ते परखड आहेत, ते स्पष्ट बोलतात, एवढंच त्यांचं हे आहे आणि ते असायलाच पाहिजे। लवकरच राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल येणार आहे। राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे। निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेल्यास पर्याय म्हणून अजित पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।